ते तुमचे कॉल्स बाकी होते ना, तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा. अर्पिता मॅडम, खूप प्रयत्न करतोय मी, पण काही मार्गच सापडत नाहीये मला. तुम्ही धीर सोडू नका समीर, काही ना काहीतरी मार्ग नक्की सापडेल. पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. 24 तासाच्या आत मला काम मिळालं पाहिजे. तुम्ही राजसीला म्हणालात तसं, आणि तुमचा शब्द मला खाली पडू द्यायचा नाहीये. माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचा आहे तो मला. अर्पिता मॅडम, राजसी आज ज्या पद्धतीनं तुमच्याशी बोलले ना, मला अजिबात आवडलं नाही. तिने एक वेळ माझी टिंगल केली असती, माझ्या कामाची टिंगल केली असती ना, तर मी असा रिॲक्ट झालो नसतो. पण तिने तुमची टिंगल करावी, तुमच्या हाताला असलेल्या कलेची टिंगल करावी का तिने? अर्पिता मॅडम, सगळे तुम्हाला अन्नपूर्णा म्हणतात. नवसाजींनी एवढं कौतुक केलं तुमचं, आणि ही इतक्या तुच्छतेनं बोलत होती. तिला तोडीस तोड उत्तर द्यावं लागणार आहे, आणि म्हणून मी हे सगळे प्रयत्न करतोय, पण मला मार्ग सापडत नाहीये कुठून. कोणी समीर, शांत 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 हो तुम्ही. जाऊ दे ना, तुम्हाला त्यांचा स्वभाव माहितीये ना, तुम्ही काय एवढं मनाला लावून हो, पण असं कसं बोलू शकतात तुम्हाला? तिने काय तीर मारलाय? वडिलांच्या पैशावर मजा केली, एवढंच तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे तिच्या घरासाठी. आणि त्या उलट तुम्ही इतकी वर्ष झाले घरच्यांची जबाबदारी घेता, आणि तुमच्या कलेची टिंगल करावी का तिने? तुमच्यासारखा एक डबा करून दाखवा म्हणावं तिला. सोपं नाहीये ते अर्पिता मॅडम. तुमच्या हातची चव, तुमचे स्किल्स, तुमचं मॅनेजमेंट, बोलायला काय जातं. समीर, हो अर्पिता मॅडम, सापडला मार्ग. मार्ग सापडला? तुम्ही कशाला त्या राजसी मॅडमने एवढं बोलताय? उलट आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. तिचे आभार मानायचे का आपण? हो, अहो त्यांच्या नकळत त्यांनी आपल्याला एक खूप चांगली बिझनेसची आयडिया दिली आहे. म्हणजे ते म्हणतात ना, काखेत कळसा गावाला वळसा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर होतं, आणि आपल्याला दिसलं कसं मॅडम, नाही. एक मिनिट, तुम्ही शांत व्हा आणि मला नीट समजावा काय आहे ते. सांगते. हे बघा, जे काम मी माझ्या माहेरच्यांसाठी करत होते, तेच काम मी माझ्या सासरच्यांसाठी का नाही करू शकत? आपण दोघं मिळून डब्यांचा व्यवसाय सुरू करूया ना, आपले सगळेच प्रश्न सुटतील.
अर्पिता मॅडम, अहो आपल्या डोक्यात कसं नाही आलं हे? मला आधी सुचायला हवं होतं. कल्याणी, कोण आहे ही? तू इथे काय करतेस? हा, माझा पाठलाग करत आलीस इथपर्यंत? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. अगं, गव्हर्नमेंटच्या ए ग्रेड ऑफिसर आहे त्या. मला माझी नोकरी परत मिळवून देण्यासाठी मदत करतायत आणि म्हणून आम्ही भेटलो होतो. बसला विश्वास आता? नाही. तुला एक मिनिट तू सॉरी मॅडम. इट्स ओके. नचिकेत, मी तुला पुन्हा एकदा सांगते, हे सगळं करून ना काही होणार नाहीये. त्यापेक्षा एखादी प्रायव्हेट नोकरी बघ. मला खूप काही बोलायचंय, पण इथे नको. मीनाक्षी आहे काय झालं? मला 2 सेकंद कळलंच नाही. कल्याणी इकडे कशी काय आली अचानक? बरं, ती आली आहे, तुला कसं काय कळलं? आणि या मॅडम इकडे अचानक कशा काय आल्या? या मॅडमला मी मुद्दामूनच बोलवलं होतं तुमच्या नोकरीसाठी. नेमकं तेच आपल्या पथ्यावर पडलं. तू मगाशी आलास ना, त्याच वेळी मी कल्याणीला येताना बघितलं होतं. नाही 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 नाही. आपण एक काम करूयात. आपण ना